नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जमशेदपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबई बंदरावरील वाहतुकीचा भार कमी करता यावा म्हणून खालीलपैकी कोणते बंदर हे विकसित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नावा शेवा बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चुनखडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रवाळीय निर्मिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 दक्षिण गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 22 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 जगामध्ये सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं आहे? खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारे पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्वारी पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 देशामध्ये पडीत जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? देशामध्ये पडीत जमिनीचे एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8% या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो? दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तिरुपती हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21 सह्याद्री पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे? सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर ते दक्षिण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1905 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जलियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोण जबाबदार होते? जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चौरी चोरा ही घटना घडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उधम सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी नागपूर या शहरामध्ये करण्यात आला होता? झेंडा सत्याग्रह नागपूर या शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 झेंडा सत्याग्रह सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता? मार्शल लॉ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पुकारण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रासायनिक ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मासे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? मासे हे खालीलपैकी कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कल्ल्याच्या सहाय्याने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्फोटक व द्रव्य दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयुग हे वापरतात? स्फोटक द्रव्य व दारू कामामध्ये खालीलपैकी कोणते संयुग हे प्रामुख्याने वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमोनियम नायट्रेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 प्लास्टर ऑफ पॅरिस खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? निबंधमाला हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 3 बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे? बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्री स्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिनराई विजयन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मादाम क्युरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत व पाकिस्तान यांच्यामधली फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाबूळ या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाबूळ या वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. हा प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये खनिजाचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल.